इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एका पुरुषानं उचललाय बाईला समजून घेण्याचा विडा. बघूया या प्रयत्नात त्याला काय काय अनुभव येत आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. वा, MHJ इन्फोटेक आणि माझा हा A1 स्टाफ. वा, शिवलकर, नमस्कार. बेटकर, यस सर. आई ग, मांडवकर, वाटतात काही कॉर्पोरेट एम्प्लॉई वाटतात. सर तुम्ही पण वाटत नाही. सर तुम्ही पण काय मस्करी करता असं त्याचं होतं वाक्य वेगळं. अहो, सगळे कर भरलेत मी माझ्या ऑफिसमध्ये. नाही सर, सगळे कर नाहीयेत. नाही, राऊत पण आहे ना. दादरचं हलकं फुलकं व्यक्तिमत्व, इतरांपेक्षा वेगळा. काय आहे कुठे तो, आहे कुठे? सर सगळे निघत असताना वॉशरूमला गेला असेल नेहमीप्रमाणे. ऐका ना सर, तुम्ही म्हणताय ते खरं आहे ना नक्की? म्हणजे काय? नाही, नाहीतर मी तोंडावर पडीन बरं का. सर तुम्ही आत्ताच जॉईन केले ना ऑफिस. आम्ही आधीपासून आहोत. आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल सर. काय दुसरा पर्यायच नाही ना माझ्या. हा ऐका ना सर, थोडा वेळ थांबा. काय खरं काय खोटं आहे ना हे तुम्हाला कळेल राऊत बद्दल. सर तुम्हाला लिहून देतो, दिवसाचा वेगळा असतो, रात्रीचा वेगळा असतो. हो सर प्लॅन. ओके, मग मी निघतो. येस सर. माझी गाडी काढा, चला. मी निघतो. सर कोण काढणार आहे गाडी तुमची? प्लॅन आहे ना मांडवकर, प्लॅन. ओके प्लॅन. चला, येऊ मग मी, येऊ. हो सर या सर या. गुड नाईट सर. चला उद्या सगळे कामावर वेळेत पाहिजेत. या सर. चला आपले बॉस निघाले, आता आपण पण निघू. हो राऊत आम्ही जातो रे. 7:30ची ट्रेन आहे आमची आणि मग ट्रेन चुकली ना की आम्हाला नाही तिथे ट्रेन मिळत. सर पूर्णेला पावर अर्धे दिसताय. मला एवढंच खाली जाता येतं. निदान मांडी तरी घाला. नाही, मग पोट मध्ये येतं. मग निदान फाईल तरी वर करा. लपण्याचा उद्देश हा असतो की आपण दिसता कामा नये. आणि आपण गप्प बसलं पाहिजे. गप्प बस. अरे देवा. या राऊत या. अरे वा वा. तुम्ही गेलो नाही, इथेच आहोत. वा राऊत वा. वा राऊत. या. सर तुम्ही राऊत तुम्ही? सर राऊत काय करताय राऊत? सर पॅन्टचं राहू दे. हो, मी तुम्हाला जे बोललो होतो ना सर, हा दिवसभर ओंकार राऊत असतो आणि रात्रीचा तुंबाडची मंजुळा असतो. राव सकट. ओ राऊत, अहो पॅन्टचं ठीक आहे हो, पण वर काय घालाल? सर एक ऍपलचा कुर्ता येतो असा तो. बेटकर, मी डिटेल्स विचारले. नाही सॉरी सॉरी राऊत सॉरी. राऊत काय आहे? काय प्रॉब्लेम आहे का? नाही मग हे काय चाललंय? सॉरी सर. काही मेडिकल प्रॉब्लेम आहे का? नाही सर, मेडिकल वगैरे मेडिकल प्रॉब्लेम नाही, डोकं फिरलंय त्याचं. सर आम्ही तुम्हाला जे सांगितलं ना ते काय खरं आहे ते तुमच्या समोर आहे. लगेच ऍक्शन घ्या सर. येस सर. राऊत काय आहे हे? सर माझी मैत्रिणी बरोबर पैज लागली होती. आता याला मित्र नाहीत, मैत्रिणी आहेत. मांडवकर, नॉर्मली मुलांना मैत्रिणी असतात, आपल्याला आहेत का? नाही सर. का नाही? विचार केलाय कधी? मुलींना चॉईस असतो. बरोबर आहे सर. असताय तुम्ही? तर सर असताय याच्यावर. ते हे सर. एक मिनिट राऊत, गो ऑन. सर माझ्या मैत्रिणी बरोबर माझी पैज लागली होती. मी सतत तिला आपलं बोलायचं काय मुली करत असते. त्यावरती मला एकदा बोलली की मग एकदा घालून बघ मुलींचे कपडे आणि फिर मग कळेल. मी म्हणलं ओके, चॅलेंज एक्सेप्टेड. म्हणून त्या दिवशी मी मुलींचे कपडे घालून ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि एवढे वर्स्ट एक्सपिरियन्स आले ना सर मला, डोंट आस्क. आणि सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स कोणाचा आला असेल तर या कुरळ्याचा. तुला बोलतो. काय मी काय केलं? तू काय केलंस? श्रमेशजी, ओळखीचा वाटतोय का हा आवाज? मला अजिबात ओळखीचा वाटत नाही.
त्या दिवशी रिक्षा स्टँडवर जिला बाईकवर लिफ्ट दिली ती ओंकिनी कुलकर्णी मीच आहे. मी नाही ओळखत कुणाला. मी नाही ओळखत मी नाही ओळखत कुणाला. सर कोण बोलतंय? बस ना माझ्या बाईकवर बस ना. माझी सीट तुझीच वाट बघते. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. हो तुम्ही नॉर्मल आवाजात बोलो. आय एम सॉरी सर, पण एक दोनदा नाही सर, 3-4 वेळाला माझ्या मागे लागला. नाही सर, मी नाही. मी मी नव्हतो नाही तो. काय, मी नाही. मला म्हणतो काय, नाही स्त्रीला संरक्षणाची गरज आहे. नाही इथे सेफच नाहीये. तुम्ही माझ्या बरोबर चला, माझ्या बरोबर चला. हात खेचून मला मागे बसवलाय बाईकवर. नाही सर, मी असं केलं आहे ना. मी मदत करत होतो सर. माझा बाकी काहीच हेतू नव्हता. मी मदत करत होतो सर. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मी वाचलं. देवाला घाबर जरा. ईश्वर सेवा जनसेवा का बस. पेटकर तुम्ही मला काय सांगता हो? मला मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे सर, लवकर जाऊ दे. हा हे सांगताना मला त्या दिवशी नव्हता अभ्यास नव्हता मुलाचा. सर ऍक्च्युली त्या दिवशी चित्रकलेचा पेपर होता. त्याचा काय अभ्यास घेणार आपण? म्हणून मी आपला मदत करत होतो, बाकी काही नाही. हो बरोबर. मदतीच्या नावाखाली रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यातनं बाईक जात होती तुझी, बेटकर. मग खड्ड्या माझा कसा प्रॉब्लेम आहे? खड्ड्या सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. अरे एकच मेंदू आहे, 2 कामं एकत्र कशी करणार? ह्याला लिफ्ट पण द्यायची आणि खड्डे पण बघा. अरे वा हे नाही होणार. अरे बापरे. मग त्या दिवशी बाईकवर बरोबर सगळी कामं एकत्र करत होतात. हा खड्ड्यांमधनं घालत होतात, गचकन ब्रेक दाबत होतात, मिरर मधनं मागे मागे बघत होतात, उगाचच्या शिट्ट्या मारत होतात. मला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणाले असतील? जर अगदीच ऑकवर्ड होत असेल ना तर माझा खांदा घट्ट धरा. काय माझा खांदा लास्ट स्टॉप आहे म्हणे. तो आधारासाठी कडक आहे ना. सर मी एकदा ह्याच्या खांद्यावर हात ठेवला बाईकवर बसलेला असताना, तर मला काय बोलला माहितीये? काय बोलला? "या हाताच्या साली माझ्या खांद्याला लागतायत. कॅरियरचा दांडा पकड." असा काय घाणेरडा माणूस आहे रे. तू बसलास तेव्हा कॅरियरचा दांडा मजबूत होता. ह्या बसल्या तेव्हा थोडासा लूज होता, म्हणून मी त्यांना पकडायला सांगितलं ना माझा खांदा. कॅरियर नाही तुमचं कॅरेक्टर लूज होतोय बेटकर. नाही सर, माझं कॅरेक्टर लूज नाही सर. अहो जरा शरम वाटू दे हो बेटकर. लहान मुलगा आहे आपल्याला. हा त्याला कसं वाटेल आपला बाप परस्त्रीला सांगतोय खांद्यावर हात ठेव, नाही सर, नाही सर. सर तुम्ही माझा फेसबुक चेक करा ना सर. मी वैचारिक माणूस म्हणून असं मला ओळखतात लोक. माझे डीएम दाखवू का? नाही कशाला. सोडल्यानंतर सेल्फी घेतला सर. का तो मी प्रत्येक मदत केलेल्या स्त्री बरोबर फोटो काढतो. सर कुणाला सोडलं ते एक आपल्या मिनिट, लक्षात- गप्पा देन इथं. एक काम करा, त्याचे मेसेजेस आहेत ना, त्या स्क्रीनशॉट काढा, सोशल मीडियावर टाका, टॅग करा. लोकांना कळू दे किती वैचारिक माणूस आहे आमचा शमेश बेटकर. नाही हो सर. सर दिस मॅन इज सर रिडिक्युलस सर. काय वृत्ती आहे बघा सर. खान हा तू आहे ना, तू सुमडीत कोंबडी रेगास बेटकर. हा हा तुम्ही पण मांडवकर. बघ तर कसं काय. कसं काय? काय कसं काय? मी 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 नाही. मांडवकरांनी काय केलं? सांगतो मांडवकर. मी काय केलं? ऑटो में आपके बगल में बैठी हुई जीनत रुखसारा मैं ही हूँ जनाब. झीनत रुखसारा. जीनत रुखसारा ह्याच्या लिफ्ट देण्याला कंटाळून मी एकदा बुरखा घालून बाहेर गेलो. रिक्षात बसलो तर बाजूला मांडवकर. चेहराही बघितला नाहीये तरी हात आपले मांडीला असे असे गुलू 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 करतायत. मांडवकर सर ते काय हाताला क्रॅम भरला होता. क्रॅम भरला होता. रिक्षा कुठल्याही बाजूनी वळू दे, हा धक्का मलाच देतोय. वर्कलोड सर. वर्कलोड. मला काय म्हणाला? चेहरा बघत नाही, काही नाही. तर काय म्हणे? आपकी इत्र की खुशबू तुम्हारे पास लाने के लिए मजबूर कर रही है. हे एवढं मोठं उर्दूतलं वाक्य हा बोलला? हा बोलला. सर ही फसवणूक झाली, ही छेडछाड झाली. मी करत होती, मदत होती सर. ए बेटकर थांब. कसल्या स्टाईल मध्ये यांनी मला नाव आणि नंबर विचारलाय ना सर, विचारू नका. मांडवकर सर तुम्ही स्टाईल मारलीत? नाही सर. काय स्टाईल मारलीत? सर शपथ नाही मारली सर. मला बघायची आहे काय स्टाईल मारलीत. सर शपथ नाही मारली सर. आपल्या ऑफिस मधल्या पुरुष कर्मचाऱ्याला जो स्त्री वेशात बाहेर पडतो त्याची छेड काढलीत म्हणून काढून टाकेन तुम्हाला. अच्छा आप बचपना बोलना का. आ फगुनिया तो मेरी जान है रे. हम तो से इतना प्यार करते हैं, इतना प्यार करते हैं, इतना प्यार करते हैं. कहा बताए कितना प्यार करते हैं. सीना फाड़ के बताए. कब ये सुनो ये अब ये जो नंबर 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 जो है ना ये नंबर ले लो. ये 720 बाकी घर पे आके बताऊंगा. हे असलं विचारल्यावर कुठली मुलगी नंबर देईल मला सांगा सर. असं का केलं असेल? बरं है नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, मध्ये अजय देवगन. संजय दत्त होता सर. अभी आपने मोहल्ले में रुकता नाही. कानपाट फोडलं पाहिजे, कानपाट फोडलं पाहिजे. थांबा, पहिलं मला क्लिअर करू दे सर. याला छेडछाड म्हणतात. मी माझ्या बाईकवर बसल्यानंतर मी तुम्हाला असं काहीतरी केलं? तुमच्या अंगावर आलो, तुम्हाला फुगनिया म्हटलं? कारण तू बाईक चालवत होतास ना. तू कसा अंगावर येशील बेटकर? बेटकर त्याला बोलू नका. दोघे एका माळेचं मणी आहात. सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो सर, नाही बोला. प्लीज मला वेगळ्या ब्रांचला बदली करा सर. नाही हे बघा शिवलकर यू आर अ ब्रिलियंट एम्प्लॉय. नाही सर, ऐकून घ्या सर. आपली MSJ इन्फोटेक एवढी हाय स्टेटसची कंपनी आहे आणि माझे कलिग काय करतायत? एक जण फगुनिया म्हणून लाईन मारतोय, एक जण तिला लिफ्ट देतोय. सर प्लीज हात जोडून विनंती आहे सर, मला नाही राहायचं ह्यांच्या. नाही, हे बघा, हा बेटकर, मी मदत केली. मदत बिदत काय नाही बेटकर. समोरची प्रत्येक स्त्री अवेलेबल आहे असं का वाटतं तुम्हाला? हा
खाली काय बघताय? डोळ्यात डोळे घालून बोला. देशाच्या वार्ता करतो ना आपण. मांडवकर, हा, घरात आया बहिणी नाही आहेत? तुमच्या पण घरी नाही आहेत का? नाही नाही आहेत, म्हणून म्हणून माझं ना असं काहीच तिळतिळ तुटतं या प्रकारावर. राऊत हम्म. शिवलकर खूप जेन्युइन आहेत सर. म्हणजे जेन्युन असं नाहीये, हे मनापासून आलेलं नाही, मी बोललो. तेच सांगतोय. म्हणजे शिवलकर एवढे जेन्युइन आहेत ना, रस्त्यावर दिसलेल्या कुठल्याही स्त्रीला ते पंजाबी फिल्मचे हिरोईन करू शकतात. हा, हा, हा. पंजाबी काय शिवलकर, तुसी स्टेशन पे मिलने वाली सिमरन कौर हडिप्पा ओए बल्ले मैं ही हूं. आठवलं का? शिवलकर लेखक आहेत. फावल्या वेळात गोल्डन पेन या नावाने लिहितात ते. गोल्डन पेन? पम्या बोलतात त्याला गावात. पम्या. क्रिकेट खेळताना गटारात बॉल जाऊ नये म्हणून असा उभा करतात त्याला. गोल्डन पेन? गोल्डन पेन तू? शिवलकर गोल्डन पेन? केस गोल्डन आहेत म्हणून गोल्डन पेन? सर आणि सर एक मिनिट. आता तुझ्या घरी आई बाबा नाहीत काय? आया बहिणी, आया बहिणी. आया बहिणी. आता तुझ्या घरी आई बाबा नाहीत, आया बहिणी नाहीत. देशाच्या सर चोराला कसं मारतात ना ते मला माहित आहे. मारामारी नाही पाहिजे सर. ऐका ना सर, म्हणजे तसं नाही आहे ते. म्हणजे काय सर, मी विचारलं पण लेखक ना? हां सर. लिहिता तुम्ही? हो पिक्चर पंजाबी? कुठला पिक्चर लिहिलाय? सर, ते पंजाबी जाऊ दे ना सर, कशाला ते मला पंजाबी पिक्चरचं नाव सांगा. ते ओय गुलकंदा, तुसी मुरलेल्या प्रेमाचा हडिप्पा. ओय तुसी हडिप्पा. बाकी सगळं मराठी आहे. गाणं पण लिहिलंय सर. गाणं लिहिलंय? काय काय गाणं? ओए हा 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 जानू डे टपार खोत्या. भजनी क्रिएटिव्हिटी आहे. द्या ना सर एकदा मारायला मला सर. ऐका सर, काय झालं, मी प्रवास करताना लिहितो, सो मला असं वाटलं सर की माझ्या लेखणीतून बाहेर आली हिरोईन हीच की काय ह्या समोर होत्या, म्हणून विचारलं फक्त सर. हो 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 सर, फोटोशूट साठी कर्जतला येतेस का हे जस्ट विचारलं. कर्जतला? कर्जतला कोण आहे? आत्याचं फार्म हाऊस आहे. ही तुझी आत्या आहे? नाही नाही ही आत्या तुझी? अरे ते नाही. काय साला माणूस आहे? पंजाबी लस्सी पिताना 4 शब्द ऐकले त्याच्यात मराठी पिक्चर टाकलाय. सर ऐका ना सर, चूक झाली, मान्य करतो, पण असं नाही आहे सर. ते चीप चीप चीप. तुम्ही तिघही एकाच माळेचे मणी काय आहात. सर, मी मदत करत नाही, नाही, अजिबात मदत करत होतो सर. मी सर फक्त मिमिक्री ऐकवली सर. असं काय माझा वेगळा हेतू नव्हता सर. लाज वाटू द्या रे. अरे लाज वाटू द्या नालायकांनो. तुम्ही राऊतला पकडायला निघाला होतात आणि तुम्हीच तिघं रेड हँड सापडलेला आहात. ते राऊत होते म्हणून ठीक आहे. खरंच जर का एखादी स्त्री असती ना तर मीटू मध्ये पकडला गेला असता. नाही सर, नको सर. नाही, नको काय ऑप्शन नाहीच आहे. आणि राऊत म्हणजे त्यांच्याशी तर मी बोलणारच आहे, पण तुम्ही सुद्धा लोकांच्या भावनाशी खेळलेला. सर मी काय करू सर? अहो यांच्याबरोबर जी मज्जा घडली ती पहिल्या 5 दिवसातली मजा आहे सर. मी थांबवणार होतो, पण एक दिवशी असंच बाईच्या वेशात स्टेशनवरनं घरी जात होतो. काळोख्या गल्लीमध्ये 4 टवाळ पोरं काही पोरींची छेड काढत होती. माझीही छेड काढली सर त्यांनी. मदत करायला पुढे आलेले हात कधी स्पर्श करायला जवळ येतात ना कळत सुद्धा नाही सर. आणि सर यांना काही वयोमर्यादा पण नाहीये सर. टीनेजर पासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे सामील आहेत ह्यात. एवढी किळस वाटली ना सर मला तेव्हा, म्हणजे रात्री झोप नाही लागली सर. अस्वस्थ होतो मी. कितीही वेळा हात धुवा तरी त्यांचे स्पर्शना असे बोचत राहतात सर. हातावर, मांडीवर, पायावर, मानेवर, खांद्यावर सर. किळस वाटते सर खरंच. तेव्हा मला लक्षात आलं सर, माझ्या मैत्रिणींनी मला का सांगितलं असेल की स्त्रीचा वेश घालून बाहेर पड मग तुला कळेल. कळलं सर मला खरंच रिअलाइज झालं सर तेव्हा. सर स्त्रीला मदतीची गरज नाहीच आहे हो सर. तिला रिस्पेक्टची गरज आहे. तिचं जे स्वतंत्र आयुष्य आहे ना ते फक्त हक्काने तिला जगू द्या एवढ्या अधिकाराची गरज आहे तिला फक्त. बास, बाकी काहीही नकोय तिला. म्हणून मी ठरवलं सर, आपण जायचं स्त्री वेशात, असं निर्जन रस्त्यावर फिरायचं. तिकडे कोण एकटी स्त्री चालत असेल तिची सोबत करायची, तिच्या मागून फिरायचं. काही अडचण आलीच, काही कोण तिला छेडलंच तर जाऊन मदत करायची, एवढाच हेतू होता सर, बाकी काही नाही. आणि माझ्याबरोबर सर माझे 10-12 मित्र पण आहेत ज्यांना ही आयडिया आवडली आणि ते माझ्याबरोबर हे काम करतात सर. म्हणजे तुमच्या भावना दुखावल्या असतील किंवा मी काहीतरी फसवलं वगैरे असेल सर तुम्हाला,
पण स्त्रीची मदत करणं हाच हेतू होता बेटकर, बाकी काही नाही. राऊत, मगाशी तुम्ही असे दिसलात, मला जरा वियर्ड वाटलं. पण आता तुम्ही जे सांगताय ना, पटते. थँक्यू सर. म्हणजे समाजात असं बाईनं वावरणं हे तिच्यासाठी चॅलेंज झालेलं आहे, मान्यच आहे. आणि हे चॅलेंज पुरुषांनाच उभं केलेलं आहे. बाहेरचं माहीत नाही, पण कमीत कमी आपल्या कंपनीसाठी तरी आपण हे चॅलेंज सोडवता येते का बघूया. म्हणजे सर आपल्या HR पॉलिसीमध्ये एक नवीन ऍक्टिव्हिटी ऍड करूया. कुठली? महिन्यातला एक दिवस तरी आपण दिवसभर बाईच्या वेशात बसून कामं करायची. ग्रेट आयडिया सर. बघूया ना, दिवसात तरी आपल्याला हे शक्य होतंय का? नाही? येस सर, बघूया. राऊत सॉरी, चुकलो, पण मनापासून करायचं नव्हतं. हे दुसरं वाक्य खोटं आहे. मनापासून करायचं हे खोटं आहे. नाही, प्रायश्चित्त म्हणून सांगा ना, काय कुठे फॉर्म भरायचा, म्हणजे मी पण येतो. नाही, मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला ऍड करतो, मग आपण करूया आणि सगळं. बघतो एक दिवस बाई बनून कसं वाटतं. नाही, अरे एक दिवस काय, आपण रोज बनूया. राऊत मला पण जरा नाही, तू नको, तू बाई नाही वाटणार. नाही तसं नाही राऊत, जरा हा फोटो बघतो. कशाला? मला स्थळ आलंय रे. तुझ्या मित्रांपैकी कोण नाही ना? कारण लग्न झाल्यानंतर कळायचं तुझे मित्र आहेत. मग अरे बापरे. नाही, हा माझा मित्र नाही. पण तुम्ही या एकदा आपण ना स्त्रीच्या वेशात फिरूया, मग कळेल तुम्हाला. लोकलमध्ये निर्या सांभाळणं किती त्रासदायक आहे ना. मला आता ओढणी सांभाळता येत नव्हती. ओके. चला, मला आता निघायला पाहिजे, माझी मीटिंग आहे ना. सर, तुम्ही मीटिंगला जाण्याची गरज नाही आता. नाही, मला सर, तुम्ही ज्या क्लायंटला भेटायला चाललाय ती क्रिस्टिना बार्बोसा मैं हूं सर. सर बारबोसा. वा, कडक विषय आणि खूप खूप धन्यवाद हा विषय या मंचावर सादर केल्याबद्दल. बघूया हास्यरसिकांचं यावर काय म्हणणं आहे. प्रसाद दा? मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला काही खंबीर स्त्रिया पण आहेत. तशी माझी एक मैत्रीण अत्यंत खंबीर आहे. मला तिचं मत जाणून घ्यायला फार आवडेल. येस, सई. दर्जा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की देशात आत्ता अशीच वेळ आलेली आहे की एका मुलाला मुलगी बनवून मुलीची बाजू मांडायला लागते. अशी अक्षरशः अशी परिस्थिती आत्ता देशात आहे. मला हा प्रश्न खूप वर्षांपासून विचारायचा आहे की स्त्रियांवर जो अत्याचार होतो किंवा काही होतं त्याच्यावरती ठोस कायदा का नाही बनत आहे. म्हणजे घोडं कुठे तुमचं अडतंय असं मला स्पष्ट विचारायचं आहे. आणि का अडतंय घोडं तुमचं हे पण मला विचारायचं आहे. फार सुंदर विषय. मी आत्ताच सोशल मीडियावरती रिसेंटली एक बातमी बघितली. एक महिला पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांनी ठरवलं की आज मी विविध स्पॉट्सना जाऊन बघणार की आपलं गाव शहर किती सेफ आहे. त्या एका आय थिंक बसस्टॉपवरती रात्री थोड्या उशिराच्या वेळेला मध्यरात्री गेल्या आणि 40 माणसं आली. 40 पुरुष, म्हणजे एक झाले दोन, असे 40 पुरुष आले. जेव्हा एवढ्या संख्येने पुरुष येतात, एकटी स्त्री काय करू शकणार आहे ह्याचं एक उत्तर. दुसरं, त्यांना माहीत नव्हतं की शी इज अ कॉप. तर त्यांनी हे अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती स्टिंग ऑपरेशनसारखं मग अजून फोर्स आला आणि मग याची दखल घेतली गेली. पण मला असं वाटतं की मधून ही ऑपरेशन्स खूप गरजेची आहेत. ह्या अशा ऑपरेशन्समुळे कळतं आपण किती पाण्यात आहोत, समाज किती पाण्यात आहे आणि आपण किती सुरक्षित आहोत खऱ्या अर्थाने. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय मांडलात आणि सगळ्या पोरांनी मिळून हा मांडला ह्याचा जास्त आनंद आहे. आणि MHJ बॉईजनी मांडला ह्याचा त्याहून जास्त आनंद आणि अभिमान आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या लांबलचक केसांचं सिक्रेट पण सांगून जाता छान दिसतोयस ओमकार. मला तुझा विग फार आवडला आणि ह्याचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल खूप धन्यवाद. पम्या, मस्त विषय. सॅल्यूट माझ्याकडनं तुला. थँक्यू बॉयज, कीप इट अप.